विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 12वीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण अर्थशास्त्र या विषयामधील जो अभ्यास विषय आहे, जो अभ्यासक्रम पाठ्यक्रम महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नियोजित करून दिलेला आहे, त्या अभ्यासक्रमाच्या बाबत आपण माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला पहिलं प्रकरण जे आहे ते म्हणजेच सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. यामध्ये आपणाला अर्थशास्त्राच्या जे दोन महत्त्वपूर्ण शाखा आहेत, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र, ज्याला आपण इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतो, त्यांचा अभ्यास करायचा आहे. दुसरं प्रकरण आहे उपयोगिता विश्लेषण. वस्तूमध्ये मानवी गरज भागविण्याची जी शक्ती किंवा क्षमता असते त्याला उपयोगिता म्हणतो आणि त्या उपयोगितेचं विश्लेषण अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तिसरं प्रकरण आहे. तिसऱ्या प्रकरणाचे या ठिकाणी दोन भाग करण्यात आलेले आहेत. तिसरं जे आहे ते आहेच मागणी विश्लेषण, याला आपण म्हणतो डिमांड ॲनालिसिस. आणि या मागणी विश्लेषणामध्ये मागणीचा नियम, मागणी म्हणजे काय, आणि मागणी आणि किंमत यांच्यामध्ये असणारा सहसंबंध आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. तर यासोबतच या प्रकरणामध्ये आपण इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजेच मागणीची लवचिकता या संबंधीची माहिती घेणार आहोत. आता मागणीची लवचिकता जी आहे ती वस्तूची किंमत, उपभोक्त्याचे उत्पन्न, त्यासोबतच वस्तूला पर्याय असणाऱ्या दुसऱ्या वस्तूच्या किमतीमध्ये झालेला बदल, यामुळे मागणीमध्ये जो काही बदल होतो त्यासंबंधीचा अभ्यास आपल्याला या मागणीची लवचिकता या प्रकरणात करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण चौथं प्रकरण जे आहे ते चौथ्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. तर ते चौथं प्रकरण म्हणजेच पुरवठा विश्लेषण, ज्याला आपण म्हणतो सप्लाय ॲनालिसिस. या प्रकरणामध्ये आपण उत्पादक किंवा विक्रेता आपल्याजवळ असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूचा पुरवठा कशा पद्धतीनं करतो, किमतीशी त्या पुरवठ्याचा संबंध कसा असतो, या संबंधीची माहिती आपण या प्रकरणामध्ये घेणार आहोत. आता या ठिकाणी पाचवं प्रकरण जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे बाजाराचे प्रकार, ज्याला आपण म्हणतो टाईप्स ऑफ मार्केट. या ठिकाणी पूर्ण स्पर्धा, शुद्ध स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, हे जे बाजाराचे वेगवेगळे प्रकार आहेत त्या संबंधीचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि या प्रकरणामध्ये विशेषतःने पूर्ण स्पर्धेमध्ये वस्तूची किंमत कशी निश्चित होते याचाही अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सहावं प्रकरण जे आहे ते आहे निर्देशांक. निर्देशांक या प्रकरणामध्ये आपणाला अभ्यास कशाचा करायचा आहे, तर वस्तूंच्या किमती ज्या वाढत असतात आणि त्यामुळे महागाईचा निर्देशांक आपणाला याच्यामधून लक्षात येत असतो, तर या संबंधीची माहिती आपण या 6व्या प्रकरणामध्ये घेणार आहोत. 7वं प्रकरण आहे राष्ट्रीय उत्पन्न, ज्याला आपण नॅशनल इन्कम असे म्हणतो. या 7व्या प्रकरणामध्ये देशातील वेगवेगळ्या साधनसंपत्तीचा वापर करून एका विशिष्ट कालखंडात म्हणजेच एका वर्षाच्या कालखंडात उत्पादित होणाऱ्या मूर्त आणि अमूर्त वस्तू व सेवा यांची बाजार मूल्यानुसार होणारी गोळाबेरीज म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. आणि याबाबत वेगवेगळ्या मापनाच्या पद्धती, त्यासोबतच त्यासंबंधी घ्यावयाच्या दक्षता या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत. 8वं प्रकरण जे आहे ते भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार, ज्याला आपण म्हणतो पब्लिक फायनान्स. आता या सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की भारतामध्ये सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजेच केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था ह्या लोकांकडनं कर रूपामध्ये पैसा गोळा करत असतात आणि तो लोकांच्या कल्याणासाठी खर्च करत असतात. म्हणजे सरकारचं उत्पन्नाचं साधन आणि सरकारचा खर्च या संबंधीचा अभ्यास आपल्याला या भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार या प्रकरणामध्ये करायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण 9वं प्रकरण जे आहे ते भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार. यामध्ये आपणाला देशामध्ये जे काही उद्योगधंदे आहेत त्या उद्योगधंद्यासाठी आवश्यक असणारं जे भांडवल आहे ते भांडवल उभारणारे हे दोन बाजाराचे प्रकार आहेत.
विशेषतः नाणे बाजार जो असतो तो अल्प काळामध्ये उद्योगधंद्यांना कर्ज पुरवठा करण्याचं काम करतो, तर भांडवल बाजार जो आहे तो दीर्घकाळासाठी या उद्योगधंद्यांना वित्तपुरवठा करण्याचं काम करत असतो. यासंबंधीचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशामध्ये उत्पादित झालेला जो माल आहे त्या मालाचा व्यापार हा फक्त आपण देशामध्येच करत नाही तर इतर देशांसोबत सुद्धा करत असतो. म्हणून 10व्या प्रकरणामध्ये आपण भारताचा विदेशी व्यापार, मग भारत कोणत्या वस्तूंची आयात करतो, भारत कोणत्या वस्तूंची निर्यात करतो, आयात म्हणजे काय, निर्यात म्हणजे काय, या सर्व बाबींचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, यासोबतच अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळ्या संज्ञा आहेत. प्रत्येक शास्त्र, प्रत्येक विषय म्हटला की त्या संबंधीच्या वेगवेगळ्या संज्ञा असतात आणि त्या संज्ञा आपल्याला लक्षात आल्या म्हणजेच आपल्याला त्या विषयाचे ज्ञान आपल्याला समजण्यास सोपं जातं. यासंबंधीची माहिती आपल्याला घ्यायची आहे. त्यासोबतच आपण आधुनिक काळामध्ये वेगवेगळे संक्षिप्त रूपं वापरत असतो. या GOI म्हणजेच गव्हर्मेंट ऑफ इंडिया हे संक्षिप्त रूप आहे. RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, हे RBI हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं संक्षिप्त रूप आहे. SBI स्टेट बँक ऑफ इंडिया याचं संक्षिप्त रूप आहे. अशा प्रकारे आपण या संक्षिप्त रूपासंबंधीची सुद्धा माहिती घेणार आहोत. तर या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. ही आपली अनुक्रमणिका आपण तिचा अभ्यास केलेला आहे. यानंतर आपण अर्थशास्त्रामधील पहिल्या प्रकरणाकडे जाणार आहोत. पहिलं प्रकरण म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण 11वीला असताना वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी ज्या काही अर्थशास्त्राच्या व्याख्या दिलेल्या आहेत किंवा अर्थशास्त्रामधील वेगवेगळ्या संकल्पनांच्या व्याख्या दिलेल्या आहेत त्यांचा अभ्यास केलेला आहे. लक्षात घ्या, आपल्या शिक्षकांनी वेळच्या वेळी आपल्याला त्या व्याख्या सांगितलेल्याच आहेत. तर आपण त्या थोड्याशा लक्षात घेऊ, आठवण्याचा प्रयत्न करू. तर आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या प्रकरणाची प्रस्तावना पाहणार आहोत. आधुनिक अर्थशास्त्राच्या सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन मुख्य शाखा आहेत. सूक्ष्म म्हणजेच लहान. आता आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सूक्ष्म या शब्दामध्येच त्याचा अर्थ दिसून येतो. आता या ठिकाणी दशलक्षावा भाग ही संज्ञा मायक्रोस या ग्रीक शब्दापासून आली आहे, तर स्थूल म्हणजेच मोठा ही संज्ञा मॅक्रोस या ग्रीक शब्दापासून आलेली आहे. या शब्दांचा वापर 1933 मध्ये ओस्लो विद्यापीठातील नॉर्वेजियन म्हणजेच नॉर्वे येथील ओस्लो विद्यापीठातील अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश यांनी केलेला आहे. तर आपण या ठिकाणी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की अर्थव्यवस्थेतील लहानात लहान घटक याचा अभ्यास आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये करायचा आहे, तर अर्थव्यवस्थेतील मोठ्यातल्या मोठ्या घटकाचा अभ्यास आपल्याला स्थूल अर्थशास्त्रामध्ये करायचा आहे. मग आता ही अर्थशास्त्रामधील ह्या ज्या दोन शाखा आहेत या संबंधीची संज्ञा म्हणजे सूक्ष्म म्हणजे काय, स्थूल म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या संबंधीचं पहिलं मत जर कोण मांडलं असेल तर ते ओस्लो विद्यापीठामध्ये नॉर्वेचे अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश. आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे. 1933 मध्ये रॅग्नर फ्रिश यांनी सर्वप्रथम सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र हे संज्ञा वापरलेल्या आहेत. आता आपण अर्थशास्त्राच्या ह्या ज्या दोन मुख्य शाखा आहेत लक्षात घ्या. जसं आपण झाड पाहतो त्या झाडाच्या दोन मुख्य फांद्या आहेत, त्यापैकी एक फांदी जी आहे ती सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरी फांदी कोणती आहे, लक्षात घ्या, स्थूल अर्थशास्त्र. आता आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. तत्पूर्वी या दोन्ही शाखांची माहिती घेण्यापूर्वी आपण या रॅग्नर फ्रिश ज्यांनी या सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र या संकल्पना सांगितलेल्या आहेत त्या संबंधीची या ठिकाणी माहिती घेऊ. तर रॅग्नर अँटन किट्टिल फ्रिश 1895 ते 1973 हे नॉर्वेचे अर्थमिती म्हणजेच इकॉनोमेट्रिक्स व इकॉनॉमिक्स. विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्रामध्येच अर्थमिती नावाचं एक वेगळी शाखा आहे.
आणि रॅग्नर फ्रिश हे अर्थमिती म्हणजेच इकॉनॉमेट्रिक्स व त्यासोबतच अर्थशास्त्राचे तज्ज्ञ होते. त्यांना 1969 साली अर्थशास्त्रासाठी प्रथम नोबेल स्मृती पुरस्कार, लक्षात घ्या. आता ही आपल्यासाठीची अधिकची माहिती आहे की अर्थशास्त्राचा पहिला नोबेल पुरस्कार जर कोणाला मिळाला तर तो नोबेल पुरस्कार जॉन टिम्बरजेन सोबत या ठिकाणी त्यांना प्राप्त झालेला आहे, तो म्हणजेच रॅग्नर फ्रिश यांना. रॅग्नर फ्रिश आणि जॉन टिम्बरजेन यांना संयुक्तरित्या अर्थशास्त्रासाठीचा पहिला नोबेल पुरस्कार 1969 मध्ये प्राप्त झालेला आहे. आता रॅग्नर फ्रिश यांना अर्थमितीशास्त्राचे जनक असे म्हणतात. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अर्थमिती म्हणजेच इकॉनॉमेट्रिक्स अर्थशास्त्राला भूमितीसोबत किंवा ज्याला आपण भौमितिक पद्धतीशी जोडण्याचा प्रयत्न या अर्थमितीमध्ये केला जातो आणि त्या अर्थमितीशास्त्राचे जनक रॅग्नर फ्रिश हे आहेत, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. अर्थमितीशास्त्रामध्ये गणितीय प्रारूपे व संख्याशास्त्रीय तंत्रे यांचा वापर अर्थशास्त्रीय सामग्रीच्या आणि सिद्धांताच्यासाठी आणि त्यांच्या विश्लेषणासाठी करण्यात येतो. रॅग्नर फ्रिश यांनी अनेक अर्थशास्त्रीय संकल्पनांची सर्वप्रथम मांडणी केलेली आहे. त्यांच्या व्यापार चक्रावरील लेखांमध्ये सर्वप्रथम वैयक्तिक उद्योग व उत्पादकांच्या अभ्यासाला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हटले आणि समग्र अर्थव्यवस्थेच्या अभ्यासाला स्थूल अर्थशास्त्र म्हटले, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सर्वप्रथम सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल याबाबतची माहिती घेणार आहोत. आता ऐतिहासिक वाटचाल म्हणजेच काय, तर आपणाला हे लक्षात आलं की सूक्ष्म अर्थशास्त्र ही जी संकल्पना म्हणजे काय हे लक्षात घेतल्यानंतर आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचं विश्लेषण कधीपासून सुरू झालं या संबंधीची माहिती घेणे, यालाच आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल असे म्हणणार आहोत. सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण प्रथम विकसित केले गेले असून हा एक पारंपरिक दृष्टिकोन आहे, हे लक्षात घ्या. अर्थशास्त्रासंबंधीचा पारंपरिक दृष्टिकोन म्हणजेच सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र किंवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र इज द मेन स्ट्रीम ऑफ द इकॉनॉमिक्स और ट्रॅडिशनल व्ह्यू ऑफ द इकॉनॉमिक्स असं या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. या विश्लेषण पद्धतीचा प्रारंभ सनातनवादी अर्थशास्त्रज्ञाच्या कालखंडात झालेला दिसतो. आता विद्यार्थी मित्रांनो, सनातनवादी म्हणजे काय, तर ज्यांनी अर्थशास्त्रासंबंधीचे सुरुवातीच्या काळामध्ये अभ्यास केलेला आहे त्यांना म्हटलं जातं सनातनवादी. सनातनवादी म्हणजे जुने, हे साध्या सोप्या भाषेत आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मग या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या कालखंडात या सूक्ष्म अर्थशास्त्राचा प्रारंभ झाल्याचा दिसून येतो. यात विशेषत्वाने ॲडम स्मिथ, ज्यांना आपण अर्थशास्त्राचे जनक म्हणूनही ओळखतो, तर ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो यांनी खंडाचा सिद्धांत सांगितला. जे.एस. मिल म्हणजेच जॉन स्टुअर्ट मिल यांनी सुद्धा आपणाला अर्थशास्त्रामध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे. यांचा समावेश सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्यासोबतच नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक मार्शल यांचं सुद्धा अर्थशास्त्राच्या विश्लेषणामध्ये फार मोठं योगदान आहे. प्राध्यापक मार्शल यांनी सूक्ष्म आर्थिक विश्लेषण लोकप्रिय करण्याचं काम केलेलं आहे. मार्शल यांचे अनेक सिद्धांत आपल्याला यावर्षी अभ्यासायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक मार्शल यांचा अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ 1890 मध्ये प्रकाशित झाला. प्रिन्सिपल्स ऑफ द इकॉनॉमिक्स नावाचा जो ग्रंथ आहे 1890 मध्ये प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी प्रकाशित केला आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी मागणी, उपयोगिता, पुरवठा या संबंधीचे मत विश्लेषण केलेलं आहे. हे आपण या ठिकाणी पुढे अभ्यासणार आहोत. इतर अर्थशास्त्रज्ञ जसे की प्राध्यापक पिगू,
प्राध्यापक जे.आर. हिक्स, प्राध्यापक सॅम्युएल्सन, श्रीमती जॉन रॉबिन्सन इत्यादी शास्त्रज्ञांनी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासामध्ये मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जसजसं आपण अर्थशास्त्र विषयाच्या प्रत्येक प्रकरणाचा अभ्यास करत जाऊ तसतसं या सर्व मान्यवर अर्थतज्ज्ञांनी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासामध्ये काय काय योगदान दिलेलं आहे यासंबंधीची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. तर आपण सूक्ष्म अर्थशास्त्रासंबंधीची ऐतिहासिक वाटचाल पाहिली तर आपणाला आता पुढे स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल अभ्यासायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्राच्या उत्क्रांती अगोदर स्थूल अर्थशास्त्र हा दृष्टिकोन अस्तित्वात होता. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. विचार करा, म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र निर्माण होण्याच्या अगोदरपासून स्थूल अर्थशास्त्राचा दृष्टिकोन अस्तित्वात होता. 16व्या व 17व्या शतकात व्यापारवादी मर्चंटॅलिस्ट ज्याला आपण म्हणतो त्या व्यापारवादी विचारवंतांनी राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या संकल्पनेचे विश्लेषण केले आहे. 18व्या शतकात निसर्गवादी विचारवंत फ्रेंच विचारवंत यांनी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या संकल्पनांचे विश्लेषण केलेले आहे. तसेच शासनाला ज्या शिफारसी केल्या व धोरणे सुचविली ती स्थूल अर्थशास्त्राच्या आधारावरच होती. विचार करा मित्रांनो, स्थूल अर्थशास्त्रामधले जे काही धोरणं किंवा शिफारसी असतात ज्या मोठ्या किंवा विस्तृत स्वरूपाच्या असतात, यामध्ये शासनाच्या वतीने किंवा मोठ्या संस्थेच्या वतीनं ती धोरणं राबविली जातात. तर हे स्थूल अर्थशास्त्र जे आहे त्या स्थूल अर्थशास्त्रामध्ये सुद्धा प्राध्यापक ॲडम स्मिथ, प्राध्यापक रिकार्डो, प्राध्यापक जे.एस. मिल यांचं योगदान असल्याचं आपल्याला दिसून येतं. मिल यांच्या सिद्धांतातही राष्ट्रीय उत्पन्न व राष्ट्रीय संपत्ती यांची चर्चा केलेली आहे. परंतु त्यांचे समग्रलक्षी विश्लेषण हे सूक्ष्मलक्षी विश्लेषणात मिसळून एकत्र केलेले दिसते. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या. ॲडम स्मिथ आहेत, रिकार्डो आहेत आणि जे.एस. मिल, जॉन स्टुअर्ट मिल यांनी समग्रलक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्रासंबंधी धोरणं सांगितली, त्यांनी सिद्धांतही सांगितले. परंतु हे सिद्धांत याच्यामध्ये समग्रलक्षी विश्लेषण आणि सूक्ष्मलक्षी विश्लेषण हे दोन्ही एकत्र असल्याचं आपल्याला दिसून येतं. ते आपण पुढे अभ्यासणार आहोत, त्यावेळेस त्या संकल्पनांची माहिती आपल्याला अधिक सखोलपणे घेता येईल. त्यांच्या सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषणाने 1930च्या जागतिक महामंदीपर्यंत अर्थशास्त्राच्या जगात राज्य केले. लक्षात घ्या, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र जे आहे त्या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं विश्लेषण हे 1930पर्यंत ज्यावेळेस जगामध्ये जागतिक महामंदी आली तोपर्यंत अर्थशास्त्रामध्ये फक्त आणि फक्त सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रालाच महत्त्व दिलं जात होतं. परंतु जगामध्ये जेव्हा 1930ला जागतिक महामंदी आली आणि संपूर्ण जगातील प्रत्येक राष्ट्राची अर्थव्यवस्था कोलमडली गेली आणि त्यावेळेस आधुनिक अर्थशास्त्राचे जनक म्हणून लॉर्ड जॉन मेनार्ड केन्स यांनाच आपण लॉर्ड केन्स असंही ओळखलं जातं, यांचं या ठिकाणी फार मोठं योगदान स्थूल अर्थशास्त्राच्या रूपानं झालेलं आपल्याला दिसून येतं. लॉर्ड केन्स यांनी पैसा, व्याज व रोजगारविषयक सामान्य सिद्धांत, काही जण यांना या ठिकाणी संक्षिप्त रूप देऊन या ठिकाणी जनरल थिअरी ऑफ केन्स असं सुद्धा संबोधलं जातं, हे पुस्तक 1936मध्ये प्रकाशित केलं. लॉर्ड केन्स यांनी आर्थिक समस्यांचा अभ्यास समग्रलक्षी विश्लेषण पद्धतीने केला आणि त्यामुळे समग्रलक्षी दृष्टिकोनाच्या विकासाचे श्रेय हे लॉर्ड केन्स यांनाच दिले जाते. लॉर्ड केन्स यांच्या व्यतिरिक्त माल्थस, विक्सेल, वॉलरा, एर्विंग फिशर इत्यादी अर्थशास्त्रांचे स्थूल अर्थशास्त्राच्या विकासात मोलाचे योगदान आहे, हेही आपण या ठिकाणी लक्षात घेणं
गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन्हीही अर्थशास्त्राच्या मुख्य शाखांची ऐतिहासिक वाटचाल या संबंधीची माहिती घेतलेली आहे. आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय या संबंधीची माहिती मिळवूया. निश्चितच आपणाला ही माहिती मिळवण्यास आनंद वाटेल. तर आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र कशाला म्हणावं या संबंधीची माहिती घेणार आहोत. सूक्ष्म म्हणजेच वस्तूचा लहानात लहान भाग किंवा हिस्सा होय. विद्यार्थी मित्रांनो, आपण शाळेत शिक्षण घेत असताना या ठिकाणी विज्ञानाच्या प्रयोगशाळेमध्ये सूक्ष्मदर्शकाच्या साह्याने अनेक प्रयोग केलेले असतील आणि त्या प्रयोगाच्या माध्यमातून आपण आपल्या डोळ्याने न दिसणारा जो भाग आहे तो या सूक्ष्मदर्शकाच्या साह्याने पाहिलेला असेल. असा जो लहानात लहान भाग असतो, अशा लहान भागासंबंधीचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता तुम्ही म्हणाल की सर, आपण अर्थशास्त्रामध्ये असा कोणता लहान भाग आहे की जो आपल्याला मायक्रोस्कोप किंवा सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने पाहायचा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण हे एक जीवशास्त्राचं उदाहरण घेतलं, परंतु अर्थशास्त्रामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र हे राष्ट्रीय अर्थव्यवस्था म्हणजे समजा आपला देश आहे, ह्या देशाची अर्थव्यवस्था, या अर्थव्यवस्थेला आपण राष्ट्रीय अर्थव्यवस्था म्हणतो. मग या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून लहानात लहान भागाशी संबंधित म्हणजे समजा आपल्या देशाची अर्थव्यवस्था आणि त्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्या एका व्यक्तीचं, समजा अमुक आता विद्यार्थी आहे, राजेश नावाचा विद्यार्थी आहे, या राजेशची माहिती आपण अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून गोळा करायची म्हटली तर संपूर्ण देशातून राजेश म्हणजेच आपण राजेशचा अभ्यास करतो, म्हणजे अर्थव्यवस्थेतील लहानात लहान भागाचा अभ्यास करतो, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक उपभोक्ता, जसं की आपण आता राजेशचं उदाहरण घेतलं, तर वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक किंवा पेढी, विशिष्ट वस्तूची किंमत किंवा घटकाची किंमत यासारख्या वैयक्तिक घटकांच्या आर्थिक क्रिया व वर्तनाचा अभ्यास करतो. समजा या ठिकाणी देशामध्ये 130 कोटी लोकसंख्या, 130 कोटी लोकसंख्येचा जेव्हा आपण एकत्र विचार करतो तेव्हा तो झाला स्थूल अभ्यास. स्थूल अभ्यास जेव्हा या 130 कोटीपैकी आपण एखाद्याचा अभ्यास करतो म्हणजेच तो वैयक्तिक उपभोक्ता, तो झाला सूक्ष्म अभ्यास. देशामध्ये लक्षावधी उद्योगसंस्था आहेत, उत्पादक आहेत. त्या लक्षावधी उत्पादकापैकी केवळ एका उत्पादकाचा किंवा एका उत्पादन संस्थेचा आपण अभ्यास करतो, तो झाला सूक्ष्म अभ्यास. आपण पाहतो, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक वस्तूंचा उपभोग घेतो. त्या अनेक वस्तूंपैकी समजा आपण साबणाचं उदाहरण घेतलं, आपण दररोज स्वतःला स्वच्छ करण्यासाठी साबणाचा वापर करतो. या साबणामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. त्यापैकी आपण समजा लक्स साबणाचं उदाहरण घेतलं तर या लक्स साबणाची किंमत म्हणजेच या हजारो लाखो वस्तू, त्या वस्तूपैकी एका विशिष्ट वस्तूची किंमत, अशा प्रकारे आपण जेव्हा माहिती घेतो तेव्हा ह्या सर्व वैयक्तिक घटक आहेत, हे छोटे घटक आहेत आणि ह्या वैयक्तिक घटकांच्या, छोट्या घटकांच्या आर्थिक क्रिया व वर्तनाचा अभ्यास आपण अर्थशास्त्राच्या ज्या शाखेमध्ये करतो त्यालाच आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या पाहूया. तुम्ही यापूर्वी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या काही महत्त्वाच्या व्याख्या अभ्यासल्या आहेत. अजून काही व्याख्यांची चर्चा करूया. सर्वप्रथम आपण मॉरिस यांनी अर्थशास्त्राची व्याख्या सांगितलेली आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची, त्या व्याख्येचा आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, मॉरिस यांनी या अर्थशास्त्राची जी व्याख्या सांगितली ती अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र होय. बघा, मायक्रोस्कोपिक व्ह्यू ऑफ इकॉनॉमी इज कॉल्ड मायक्रो इकॉनॉमिक्स. म्हणजेच अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी म्हणजेच बारकाईने केलेला अभ्यास, अर्थव्यवस्थेचा बारकाईने केलेला अभ्यास
यालाच आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतो, असं मॉरिस यांनी सांगितलेलं आहे. तर दुसरी व्याख्या ए.पी. लर्नर यांनी केलेली आहे. ए.पी. लर्नर यांच्या मते सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते. लक्षात घ्या, लर्नर काय म्हणतात? सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते. अर्थव्यवस्था रूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती आणि कुटुंबे उपभोक्त्याच्या रूपाने आणि व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचालनात कशा प्रकारे भूमिका पार पाडतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र या पेशीकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातून पाहते. तर आपण या ठिकाणी लर्नर यांच्या व्याख्येचा विचार करत असताना हे लक्षात घेणं गरजेचं आहे की सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे या संपूर्ण अर्थव्यवस्थेकडे सूक्ष्मदर्शकाच्या माध्यमातून पाहतं आणि आपल्या शरीरामध्ये जशा लाखो पेशी आहेत त्याच पद्धतीने आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये लाखो कोट्यवधी कुटुंब आहेत, उपभोक्ते आहेत आणि त्यांच्या रूपाने व्यक्ती, उत्पादन संस्था, उत्पादक यांच्या रूपाने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हे प्रत्येक वैयक्तिक घटक कशा प्रकारे भूमिका पार पाडतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र या पेशी म्हणजेच अर्थव्यवस्थेतील हे लहान घटक यांच्याकडे सूक्ष्मदर्शकातून कसे पाहते यालाच आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या या 2 व्याख्यांचा अभ्यास केलेला